हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 8. पहिली ओवी भाग 5. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदानहे. मागील प्रवचनांमध्ये आपण या ओवीतील पहिले 3 चरण पाहिले. आता शेवटचा 4था चरण पाहू. पसायदानहे. शेवटच्या 4थ्या चरणामध्ये म्हटले आहे पसायदानहे. पसाय याचा अर्थ आहे प्रसाद. भावार्थ दीपिकेतील पसायदान प्रसाद आहे तो महाप्रसाद आहे. तो वैश्विक महाप्रसाद आहे. तो ब्रह्मांड नायकाचा वैश्विक महादिव्य प्रसाद आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका सांगून पूर्ण केल्यावर भावार्थ दीपिकेची सांगता करताना भावार्थ दीपिकेचाच नैवेद्य पुरुषोत्तमाला प्रसाद म्हणून दाखवून तो महादिव्य वैश्विक प्रसाद प्राप्त करून मगच त्या महाप्रसादाने भावार्थ दीपिका संपन्न केली आहे. प्रसाद या शब्दाची फोड प्र अधिक साद अशी करता येते. याचा अर्थ प्रसाद म्हणजे प्रकर्षाने परमात्म्याला घातलेली साद असा आहे. त्याला परमात्म्याचा केलेला धावा, परमात्म्याला घातलेले साकडे, परमात्म्याला घातलेली आरद असेही म्हणता येईल. ही साद परमात्म्याला पोहोचते त्यावेळी परमात्म्याच्या तेजाने आपण दाखवलेला तो प्रसाद प्रकाशित होतो आणि हा परमात्म्याचा प्रतिसाद म्हणजेच त्याच्याकडून आपल्याला परत दिलेला प्रतिसाद रूपी प्रसाद होतो. आपण वस्तू जशी आहे तशी कधीच पाहू शकत नाही. वस्तूवर प्रकाश पडला की ती वस्तू प्रकाशित होते आणि मग त्यामुळे प्रकाशित झालेली ती वस्तू आपल्याला दिसू लागते. तसेच परमात्म्याने प्रकाशित केलेला हा नैवेद्य हा आता त्याच्याकडून मिळालेला प्रतिसाद रूपी प्रसाद असतो. आता तो प्रसाद पावन होतो, शुद्ध होतो, पवित्र होतो. आपण तो परमात्म्याचा प्रसाद म्हणून सेवन करायचा असतो. देवाला प्रसाद दाखवताना जमिनीवर पाण्याचे मंडल करतात. त्यायोगे जमीन शुद्ध आणि पवित्र करून घेतात. त्यानंतर त्यावर प्रसादाचे भांडे ठेवतात. त्या सभोवती पाणी फिरवतात. त्यायोगे प्रसादाच्या भांड्यासभोवतीचे वातावरण शुद्ध आणि पवित्र करून घेतात. त्यानंतर डोळे मिटतात आणि शिवाय डोळ्यांवर डावा हात धरतात. उन्हाची तिरीप डोळ्यांवर आली की डोळ्यावर हात धरला जातो. त्याच पद्धतीने येथे डावा हात डोळ्यावर धरला जातो. उजवा हात प्रसादाच्या भांड्यासभोवती ओवाळतात आणि देवाला साद घालतात. त्याला प्रसाद ग्रहण करण्यासाठी आवाहन करतात. अशा वेळी आवाहन म्हणून काही मंत्रही म्हणतात. देव म्हणजे महातेज, परमदिव्य प्रकाश. प्रसाद सेवनासाठी देव प्रगट होतो तेव्हा त्याचे महातेज परमदिव्य प्रकाश आपल्या डोळ्यांना सहन होणार नाही. यासाठी डोळे मिटून त्यावर डावा हात धरलेला असतो. त्या तेजोमयाच्या आगमनामुळे प्रसाद तेजोमय होतो, दिव्य होतो, पवित्र होतो, शुद्ध होतो, चैतन्यमय होतो. त्यायोगे प्रसाद प्रकाशित होतो. म्हणजेच देवाने नैवेद्य स्वीकारणे असते, देवाने नैवेद्य सेवन करणे असते. हा आपल्या नैवेद्याला मिळालेला देवाचा प्रतिसाद रूपी प्रसाद असतो. तो सर्वांना वाटायचा असतो. त्या प्रसाद सेवनास योगे आपल्यात देवाचे तेज वास करू लागते आणि आपण शुद्ध पवित्र होतो, चैतन्यमय होतो. प्रसाद कसा आहे, किती आहे, काय आहे यापेक्षा तो देवाचा प्रतिसाद रूपी प्रसाद आहे या भावनेने तो ग्रहण करायचा असतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका सांगून पूर्ण झाल्यावर भावार्थ दीपिका पुरुषोत्तमापुढे नैवेद्य रूपी प्रसाद म्हणून ठेवली आणि 8 ओव्यांचे त्या पुरुषोत्तमाकडे पसायदान मागितले. ओवी क्रमांक 1793 ते 1800 अशा या 8 ओव्या म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी देवाला घातलेली साद आहे, धावा आहे, साकडे आहे, आरद आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेली साद पुरुषोत्तमाने स्वीकारली. त्या प्रतिसादामुळे तो प्रसाद परमदिव्य, परम तेजोमय झाला, पुरुषोत्तममय झाला, त्याचा महाप्रसाद झाला. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी डोळे उघडले. पुरुषोत्तमाकडून मिळालेला प्रतिसाद त्यांनी जाणला आणि त्यायोगे श्री ज्ञानेश्वर माऊली प्रशांत झाले. त्यासाठी त्या 8 ओवीनंतर 1801 ही पुढील 9वी ओवी रचलेली.
भावार्थ दीपिका संपन्न करताना श्री माऊलींनी पुरुषोत्तमाकडे पसायदान मागितले. येथे आवर्जून लक्षात घ्यावे की हा श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेला प्रसाद आहे. हा वैयक्तिक हेतूने, वैयक्तिक कारणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, एकट्यासाठी मागितलेला प्रसाद नाही. हा वैश्विक प्रसाद आहे. विश्वकल्याणासाठी, अखिल मानवाच्या हितासाठी मागितलेला प्रसाद आहे. यामुळे या प्रसादाला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान असे म्हटले आहे. या प्रसादाच्या पसाय शब्दातच त्याचे वैश्विक स्वरूप तेजाळत आहे, ते स्पष्टपणे जाणवत आहे. पसाय यात पसरणे असा अर्थ अभिप्रेत आहे. हे पसरणे ब्रह्माशी नाते जुळवणारे आहे. ब्रह्म याचा अर्थ आहे पसरणे. सतत पसरत असणे म्हणजे ब्रह्म. एका विविक्षित जागेपर्यंत पसरून ब्रह्म थांबत नाही, ते सतत अनंत असते. ब्रह्मांडाच्या विस्तारानुसार, आवश्यकतेनुसार पसरत असते. याचप्रमाणे भावार्थ दीपिकेतील पसायदान सतत पसरत आहे, ते विश्व व्यापत आहे. भावार्थ दीपिकेचे जगातील कित्येक भाषांमधून भाषांतर झालेले आहे. भावार्थ दीपिकेच्या वाचनाने, श्रवणाने, चिंतनाने कित्येक जण सन्मार्गाला लागत आहेत. भगवंत श्रींच्या श्रीमद भगवद्गीतेतील अपेक्षेप्रमाणे या महाअद्भुत, महाविलक्षण, विश्वकल्याणकारी उपदेशाचा प्रचार आणि प्रसार होत आहे. पसाय या शब्दाची व्याप्ती प्रतिदिनी वाढत आहे आणि एक दिवस हा वैश्विक प्रसाद ब्रह्मांड व्यापून घेईल. तो समस्त मानवी जीवनातील सुदीन असेल. पसाय शब्दाची फोड पसा अधिक य अशी करता येईल. पसा याचा अर्थ आहे ओंझळ. महिला ओटी भरताना ओटीत पसा भरभरून धान्य घालतात. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हा वैश्विक प्रसाद आहे. ज्यांना ज्यांना त्याचे आकलन होईल त्यांनी तो फक्त स्वतःकडे ठेवू नये. प्रसाद स्वतःसाठी पसाभरच ठेवावा. बाकी प्रसाद पसा भरभरून इतरांना द्यावा, तरच तो पसा अधिक य होईल. भगवंत श्रींनी श्रीमद भगवद्गीतेत तशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. 18व्या अध्यायात 68 आणि 69 या श्लोकात भगवंत श्री सांगतात की माझ्यावरील परमभावभक्तीने जो हे परमगुह्य असे ज्ञान माझ्या भक्तांना सांगेल तो निस्संशय मलाच येऊन प्राप्त होईल. त्याच्यासारखा मनुष्यलोकात माझे प्रिय काम करणारा कोणीही नाही. तसेच भविष्यकाळात या भूमंडळावर त्याच्या इतका मला प्रिय असणारा अन्य कोणीही असणार नाही. तसेच 71व्या श्लोकात भगवंत श्री सांगतात की श्रद्धेने आणि असूया न बाळगता जो मनुष्य याचे केवळ श्रवण करतो तोही मुक्त होतो आणि पुण्यकर्म करणाऱ्यांचा शुभलोक प्राप्त करतो. अर्जुनाच्या निमित्ताने गीतेची तीच फलश्रुती आहे. यामुळे निश्चितच भावार्थ दीपिकेचीही तीच फलश्रुती आहे. पुरुषोत्तमा, माझा पसा, माझी ओंझळ मी तुझ्यापुढे हे वैश्विक दान घेण्यासाठी पसरलेली आहे. मला माहीत आहे की मी हे फार मोठे धाडस करत आहे, परंतु माझा हट्ट मी तुला नको सांगू तर कोणाला सांगू? मी तुझ्याकडेच हट्ट करणार आणि तूच माझा हट्ट पुरवणार. मी लहान बालक आहे, तुझेच लेकरू आहे. माझे बळ ते काय असणार? तुझे हे वैश्विक दान स्वीकारण्यासाठी या माझ्या चिमुकल्या बाल ओंझळीला तूच बळ दे. माझा पसा अधिक य होऊ दे. भावार्थ दीपिकेतील एक एक ओवी म्हणजे महाप्रसादाची एक एक ओंझळ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अशा 9000 ओव्या रचल्या आहेत. 9000 ओव्यांचा, 9000 ओंझळींचा हा महाप्रसाद आहे. यातील प्रत्येक ओवी महाप्रसाद आहे. किती घ्याल आणि किती द्याल? एक एक ओवी घ्यावी आणि तिचे वाचन, मनन, चिंतन करावे, आकलन करून घ्यावे आणि त्यावर इतरांसाठी प्रवचन करावे असे जन्मोजन्मी सुरू असावे. कारण भावार्थ दीपिकेच्या ओव्या आकलन करून घेणे, त्यावर प्रवचन करणे हे एका जन्माचे काम नाही, ते जन्मोजन्मींचे काम आहे. हे भगवंत श्रींचे कार्य आहे. पसापसाने ते पसाय होत होत विश्वात पसरू दे. त्याने सर्व ब्रह्मांड व्यापून जाऊ दे. येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसाय याला दान असे म्हटले आहे, कारण ते पुरुषोत्तमाकडे मागितलेले दान आहे. ज्याचे मागणे मागितलेले आहे ते इतके महाविलक्षण आणि महाअद्भुत आहे की असे दान फक्त परब्रह्म परमात्माच देऊ शकतो. इतर कोणी दान देऊ शकत नाही. कारण दान त्याचेच दिले जाऊ शकते की जे देणाऱ्याच्या मालकीचे असते.
आपण आपल्या मालकीच्याच वस्तूंचे दान करू शकतो. एक परब्रह्म परमात्मा सोडल्यास येथे कोणाच्या मालकीचे काहीही नाही. सर्व काही परब्रह्म परमात्म्याच्या मालकीचे आहे. सर्वस्वाचा तोच एकमेव मालक आहे. दान देण्याची कुवत आणि अधिकार फक्त त्यालाच आहे. येथे आपल्यासह आपल्या मालकीचे असे आपले रिपू, मन आणि संचित सोडले तर अन्य काहीही नाही. रिपू, मन आणि संचित ही एवढीच आपली कमाई आहे. आपला देह आपला नाही. तो आपल्याला साक्षी राहून परमात्म्यासाठी सृष्टीलीला अनुभवण्यासाठी परमात्म्याने दिलेला आहे. आपल्याला जीवन त्याने दिले आहे आणि तो त्याच्या मर्जीने काढूनही घेतो. जन्म आणि मृत्यू यामधील जीवन त्याच्या मर्जीनेच जगावे लागते. त्याच्या विरुद्ध वर्तन केलेत की फटका बसलाच म्हणून समजा. येथील वस्तुजगत आपला देह जीवित ठेवण्यासाठी आणि देह जीवित राहण्यापुरतेच आपल्याकडे त्यानेच अमानत म्हणून दिलेले आहे. आपण आपल्या इच्छेने यापेक्षा जास्त संग्रह केला की उपभोगांचे संचित जन्मोजन्मी मागे लागते. भौतिक वस्तू आपल्याकडे त्याने ठेव म्हणून दिलेल्या असतात. येथून जाताना त्या येथेच ठेवाव्या लागतात. आपल्या पश्चात त्या पुढीलांना वापरायच्या आहेत म्हणून त्या जपून वापरायच्या. मृत्यूचे वेळी आपण आपल्याबरोबर फक्त आपले रिपू, मन आणि उपभोगांचे संचित घेऊन जाऊ शकतो. याशिवाय अन्य काहीही घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला इतरे जनांपेक्षा बुद्धिमत्ता, नैपुण्य, कौशल्य जे जास्त दिलेले आहे ते हे प्रारब्धामुळे ज्यांच्याकडे नाही त्यांच्या उपयोगी व्हावे, त्यांची संचितामधून सुटका व्हावी यासाठी दिलेले आहे. त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नाही. परमात्म्याला सर्व लेकरे सारखीच आहेत. त्याला सर्वांचा उद्धार करायचा आहे. येथे आपल्या हाती काहीही नाही. आपण फक्त आपल्या रिपूंचे, मनाचे आणि संचिताचे दान करू शकतो. हे दान इतर कोणी घेत नाही. हे दान घेणारा एकमेव आहे आणि तो म्हणजे भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तम. याशिवाय अपरिग्रह हे व्रत सांगितलेले आहे. धनसंग्रह, जनसंग्रह, विचारसंग्रह करू नये. त्याग, दान हे शब्द आपल्यासाठी नाहीत. जे अशी भावना ठेवतात ते अहंकार, अहममान्यता, अभिमान याचे शिकार होतात आणि यामुळे ते त्यांच्या वर्तनामधून संचितात अडकतात. यास्तव आपले रिपू, मन, संचित भगवंत श्रींच्या चरणी अर्पून अध्यात्माची यात्रा करावी लागते. विश्वांच्या देवा, विश्वेश्वरा, सर्वेश्वरा, पूर्णावतारी, श्रीकृष्णा, भगवंत श्री योगेश्वरा, पुरुषोत्तमा, आपण मला पसायदान द्यावे. विश्वेश्वरा, माझ्या झोळीत हे पसायदान टाकावे. मी आपला दास आहे, सेवक आहे. त्यामुळे आपल्याकडे मागायचा मला हक्क आहे. माझा हा हट्ट पुरवावा. हे पसायदान कसे असावे, मला पसायदान कसे हवे आहे, हे आता मी आपल्याला ऐकवतो. ते आपण या दासाकडून शांत चित्ती ऐकावे आणि हा ग्रंथ स्वीकारावा, पावन करावा, संपन्न करावा. हे शेवटी म्हटले आहे हे. याचा अर्थ आहे माऊली विश्वात्मक देवाला सांगू इच्छितात की मला तुझ्या मर्जीने दान नको. मला दान काय हवे आहे यासाठी माझी काही कल्पना आहे आणि जर माझा हा ग्रंथ तुझ्याकडून तोषित व्हायच्या लायकीचा असेल तर मला जे पाहिजे तेच दान दे. दान काय आहे ते मी तुला पुढील ओव्यांमधून सांगत आहे. यासाठी हा शब्द आहे. ओवीच्या सुरुवातीला शब्द आहे आता. हे दोन शब्द जोडले की शब्द तयार होतो आता हे. म्हणजे 9000 ओव्या सांगून लिहून झाल्या. मी माझे काम केले आहे. आता हे दान मला हवे आहे. यासाठी भावार्थ दीपिकेच्या शेवटी 9 ओव्या सांगितल्या आहेत. लहान मुलाला आई काम सांगते. ते मूल काम चोख करते आणि मग ते आईला हक्काने सांगते, आई मी तुझं ऐकले, सांगितलेले काम चोख पूर्ण केले. आता हे मला दे. ते आईला विचारत नाही की मला काय देणार, ते मला अमुक दे असे सांगते. माऊलींनी भगवंत श्री पुरुषोत्तमाकडे असेच मातुल प्रेम प्राप्त केले आहे. त्यांनी भगवंत श्रींचे काम केले आणि आता ते त्यांना विचारत नाहीत किंवा भगवंत श्री काय देतात याची वाट पाहत नाहीत, तर ते प्रेमाने हक्काने सांगतात की आता हे मला दे. हरिओम.